नमस्कार. आज आपण बोलणार आहोत इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सबद्दल, म्हणजे सोप्या भाषेत मीटर्सबद्दल. आता कुठल्याही इलेक्ट्रिशियनसाठी हे एक सगळ्यात महत्त्वाचं हत्यार आहे, नाही का? चला तर मग याच्या आत काय दडलंय ते समजून घेऊया. बरं, सगळ्यात मोठा प्रश्न, वीज ती किती शक्तिशाली आहे? सगळीकडे आहे, पण आपल्याला दिसते का? नाही. मग ह्या अदृश्य गोष्टीला आपण मोजणार तरी कसं? हा एक मोठाच प्रश्न आहे, नाही का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. हे मीटर्स म्हणजे जणू काही आपले इलेक्ट्रिकल डोळे आहेत. ते काय करतात तर ही अदृश्य एनर्जी घेतात आणि तिला आपल्या समजण्यासारख्या आकड्यांमध्ये बदलतात. जसं की अरे इथे 230 व्होल्ट आहे किंवा 5 एम्पियर करंट वाहतोय. एकदम सोपं करून टाकतात सगळं. आणि हे मोजमाप इतकं महत्त्वाचं का आहे? विचार करा. एकतर अचूकता, आपल्याला नक्की किती व्होल्टेज आहे हे कळतं. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा. कुठे ओव्हरलोड होतोय किंवा शॉर्ट सर्किटचा धोका आहे का, हे मीटरच आपल्याला सांगतं. आणि तिसरं म्हणजे आपली उपकरणं व्यवस्थित चालण्यासाठी, त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचंच आहे. ठीक आहे, तर मग आता बघूया की ह्या मीटर्सचे प्रकार कोणकोणते आहेत. यांचं वर्गीकरण कसं केलं जातं ते समजून घेऊया. सुरुवात करूया 2 मुख्य प्रकारांपासून. पहिले आहेत ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्स. हे जरा भारी असतात. हे थेट व्हॅल्यू नाही दाखवत, तर भौतिक स्थिरांकांच्या भाषेत बोलतात. यांचा वापर मोठ्या लॅब्समध्ये कॅलिब्रेशनसाठी, म्हणजे इतर मीटर्सना तपासून सेट करण्यासाठी होतो. आणि दुसरे जे आपण रोजच्या कामात वापरतो ते म्हणजे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. आपल्या वर्कशॉपमधलं ॲमीटर, व्होल्टमीटर हे सगळे थेट आपल्याला व्होल्ट्स आणि अँपियरमध्ये रीडिंग दाखवतात. आपलं काम सोपं करतात. आता पुढचा वर्गीकरण आहे त्यांच्या डिस्प्लेवरून. एकीकडे आहेत आपले जुने जाणते ॲनालॉग मीटर्स, ज्यांच्यावर एक काटा असतो. करंट कमी जास्त झाला की हा काटा कसा नाचतो हे बघायला यात मजा येते. सर्किटमधले चढ उतार समजायला हे एकदम बेस्ट आहेत. आणि दुसरीकडे आहेत आधुनिक डिजिटल मीटर्स. हे थेट आकडे दाखवतात. एकदम अचूक, वाचायला सोपे, गोंधळच नाही. आणि अजून एक प्रकार आहे, ते मोजमाप कसं करतात यावरून. पहिले आहेत डिफ्लेक्शन टाईप. यात काय होतं तर मीटरचा काटा शून्यापासून पुढे सरकतो आणि व्हॅल्यू दाखवतो. बहुतेक मीटर्स असेच असतात. आणि दुसरे आहेत नल टाईप. हे जरा वेगळे आहेत. यात काट्याला पुढे नाही जाऊ देत, तर त्याला परत शून्यावर आणून बॅलन्स करतात. यातून मिळणारी रीडिंग प्रचंड अचूक असते. बरं, आता जे सेकंडरी मीटर्स आपण रोज वापरतो त्यात पण 3 मुख्य प्रकार आहेत. पहिलं इंडिकेटिंग. हे आपल्याला आत्ता काय चालू आहे ते दाखवतात, जसं की एम मीटर, जो आता किती करंट आहे ते सांगतो. दुसरं इंटिग्रेटिंग. हे एकूण वापर मोजतात. आपल्या घरातला एनर्जी मीटर याचंच उत्तम उदाहरण आहे. तो महिन्याभरात किती वीज वापरली ते दाखवतो. आणि तिसरं रेकॉर्डिंग. हे तर कमालच. हे वेळेनुसार रीडिंगचा एक ग्राफच तयार करतात, जसं ECG मशीनमध्ये होतं. चला तर मग आता जरा मीटरच्या आत डोकावून पाहूया, विशेषतः ॲनालॉग मीटरच्या. हा काटा नक्की हलतो कसा, याच्या मागे एक जबरदस्त सायन्स आहे. सगळा खेळ आहे 3 प्रकारच्या बलांचा, ज्यांना आपण टॉर्क म्हणतो. हे बघा, मीटरचा काटा आपल्याला अचूक रीडिंग तेव्हाच देऊ शकतो जेव्हा हे 3 टॉर्क, डिफ्लेक्टिंग, कंट्रोलिंग आणि डॅम्पिंग, अगदी एका टीमसारखं एकमेकांना साथ देत काम करतात. यातला एक जरी कमी जास्त झाला की आपलं रीडिंग चुकलं म्हणून समजा. तर ह्या टीममधला पहिला खेळाडू आहे डिफ्लेक्टिंग टॉर्क. याचं काम काय तर काट्याला शून्यापासून ढकलण्याचं. ॲक्शन फोर्स आहे हा. जसा आपण करंट चालू करतो, हा टॉर्क तयार होतो आणि काट्याला पुढे सरकवतो. जितका जास्त करंट तितका जास्त जोर, तितका काटा पुढे जाणार. सोपं आहे ना? आता काटा पुढे तर गेला, पण त्याला थांबवणार कोण? नाहीतर तो शेवटपर्यंतच जाईल. येथे येतो दुसरा खेळाडू, कंट्रोलिंग टॉर्क. हा आहे रिॲक्शन फोर्स. हा डिफ्लेक्टिंग टॉर्कच्या विरोधात काम करतो. त्याला योग्य ठिकाणी थांबवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण करंट बंद करतो तेव्हा हाच टॉर्क काट्याला परत शून्यावर आणून ठेवतो. याचं काम ग्रॅव्हिटी किंवा स्प्रिंगच्या मदतीने होतं. ठीक आहे, काटा पुढे गेला, योग्य जागी थांबला, पण तो थरथरत राहिला तर आपल्याला रीडिंग कसं मिळणार? इथे येतो आपला तिसरा आणि महत्त्वाचा खेळाडू, डॅम्पिंग टॉर्क. याचं काम आहे गाडीच्या शॉक ॲब्झॉर्बरसारखं. तो काट्याचं कंपन म्हणजे थरथरणं थांबवतो आणि त्याला एका जागी स्थिर करतो, जेणेकरून आपण पटकन आणि अचूक रीडिंग घेऊ शकू. हे एडी करंट किंवा एअर फ्रिक्शनने साधलं जातं. हे तिन्ही टॉर्क समजून घ्यायला गाडीचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. बघा, डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणजे गाडीचा ॲक्सेलरेटर, जो गाडीला पुढे नेतो. कंट्रोलिंग टॉर्क म्हणजे ब्रेक, जो गाडीला योग्य जागी थांबवतो आणि जागेवर ठेवतो.
आणि डॅम्पिंग टॉर्क म्हणजे शॉक ॲब्झॉर्बर्स, जे गाडीला रस्त्यावर स्थिर ठेवतात, धक्के बसू देत नाहीत. किती सोपा आहे बघा. चला, थिअरी तर खूप झाली. आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. वर्कशॉपमध्ये काम करताना हे मीटर्स वापरायचे कसे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती काळजी घ्यायची ते पाहू. खरं तर हे मीटर्स आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत. आपल्या प्रत्येकाच्या घरात जो एनर्जी मीटर आहे तिथपासून ते मोठ्या फॅक्टरीमधल्या कंट्रोल पॅनलपर्यंत, आणि आपल्या इलेक्ट्रिशियनच्या टूल किटमधला सगळ्यात महत्त्वाचा साथीदार म्हणजे मल्टीमीटर. तो तर आहेच, कुठेही फॉल्ट झाला की हाच धावून येतो. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. मीटर वापरताना सुरक्षा सगळ्यात आधी. ही चेकलिस्ट डोक्यात फिट करून घ्या. 1. मीटर योग्य पोझिशनमध्ये ठेवा, उभा की आडवा. 2. AC मोजताय की DC हे आधी नक्की करा. 3. जिथे टेस्ट करताय तिथे करंट आहे की नाही ते आधी तपासा. 4. प्लस मायनस म्हणजे पोलॅरिटी चुकवू नका. आणि 5. सगळ्यात महत्त्वाचं, नेहमी अंदाजित रीडिंगपेक्षा मोठी रेंज निवडा. नाहीतर काय होईल, मीटर जळून जाईल आणि नुकसान होईल. बरं, आतापर्यंत आपण बरंच काही समजून घेतलं. आता बघूया किती लक्षात राहिले. तयार आहात? चला, काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. आपल्या घरातील एनर्जी मीटर कोणत्या प्रकारात येतो? इंडिकेटिंग, इंटिग्रेटिंग की रेकॉर्डिंग? विचार करा. बरोबर. याचं उत्तर आहे बी, इंटिग्रेटिंग. कारण तो एका ठराविक काळात आपण किती वीज वापरली हे एकूण मोजतो. चला, पुढचा प्रश्न. मीटरच्या काट्याला शून्यापासून पुढे ढकलणाऱ्या बलाला किंवा फोर्सला काय म्हणतात? कंट्रोलिंग, डॅम्पिंग की डिफ्लेक्टिंग टॉर्क? सोपं आहे हे. उत्तर आहे सी, डिफ्लेक्टिंग टॉर्क. हाच तर ॲक्शन फोर्स आहे. प्रश्न तिसरा. जर एखाद्या मीटरमध्ये कंट्रोलिंग टॉर्कसाठी ग्रॅव्हिटी कंट्रोल वापरलं असेल तर तो मीटर कसा वापरायला हवा? उभ्या स्थितीत, आडव्या की कोणत्याही अँगलमध्ये? लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण, म्हणून उत्तर आहे ए. तो फक्त आणि फक्त उभ्या म्हणजे व्हर्टिकल पोझिशनमध्येच वापरला पाहिजे. आणि हा शेवटचा प्रश्न. मीटरच्या काट्याचा थरथरणं थांबवून त्याला स्थिर करणाऱ्या म्हणजे शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करणाऱ्या टॉर्कला काय म्हणतात? अगदी बरोबर. याचं उत्तर आहे बी, डॅम्पिंग टॉर्क. तर मला आशा आहे की या सत्रातून आपल्याला इलेक्ट्रिकल मीटर्स कसे काम करतात याची एक चांगली आणि प्रॅक्टिकल माहिती मिळाली असेल.